साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस। आपल्याकडे 4 दिवस हे 3.5 मुहूर्तापैकी शुभ दिवस म्हणून सांगितलेले आहेत। त्यापैकी एक आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, दुसरा आहे अक्षय तृतीया, तिसरा आहे दसरा विजयादशमी आणि चौथा आहे दिवाळीचा पाडवा। हे 4 दिवस 3.5 मुहूर्तापैकी शुभ दिवस सांगितलेले आहेत। आता आहे ती अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्रेतायुगाचा सत्ययुगाचा प्रारंभ हा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला, म्हणून त्याला एक विशेष महत्त्व आहे। आणि आपल्याकडं जी 4 युग सांगितलेली आहेत त्या युगांच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी श्राद्ध करायला सांगितलं आहे आणि ते श्राद्ध केल्यावर पितर संतुष्ट होऊन आपल्याला जे पुण्य मिळतं आणि त्या श्राद्ध केल्यामुळे करताना जे आपण दानधर्म करतो त्याचेही पुण्य हे अक्षय स्वरूपात आपल्याला मिळतं, अशी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। हे दान करत असताना आत्ताचा जो ग्रीष्म ऋतू आहे त्या ग्रीष्म ऋतूसाठी उपयुक्त असं दान करण्यास सांगितलेलं आहे। एक म्हणजे जलकुंभ म्हणजे पाणपोईसारखं दान करायला सांगितलेलं आहे। पादत्राणे चपला आणि छत्री, जे उन्हाळ्याचा जो त्रास आहे त्या त्रासातून होऊ नये म्हणून जे दान सांगितलेलं आहे ते अत्यंत उपयुक्त असं गरजू लोकांना दान देण्यास सांगितलेलं आहे। तसंच हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असल्यामुळे आपण जसे इतर मुहूर्तांवर सोने खरेदी करतो, कपडे, वस्तू, जागा, जमीन जुमला त्या 3.5 मुहूर्तावर आपल्याला करता येतात। अर्थात यावर्षी कोरोनामुळे आपल्याला प्रत्यक्ष या वस्तू घेता येणार नाही आहेत, पण आपण या शुभमुहूर्तावर आपण ऑनलाईन त्या वस्तू खरेदी करू शकू आणि त्या लोकांना करता पण येतील। या अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्री परशुरामांचा जन्मोत्सव आणि महात्मा बसवेश्वर जयंती असे 2 सण पण साजरे केले जातात। तेव्हा हे सुद्धा आपल्याला यावर्षी सामाजिक स्वरूपात न करताना आपल्याला आपल्या घरीच करावे लागणार आहेत। तेव्हा त्या पद्धतीने लोकांनी हे अक्षय तृतीयेचे राष्ट्रपुरुषांचे जन्मोत्सव साजरे करावेत आणि विशेषतः या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण दानधर्म मोठ्या प्रमाणात करून त्याचं पुण्य मिळवावं अशी आपणास मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो।